नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. श्रीमंत सरकार माननीय श्री मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चेअरमन केसरी बैलगाडा शर्यत बेडग रविवार दिनांक 18 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजता ठिकाण मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याजवळ बेडग पट्टा येथे आयोजित केलेले आहेत. जनरल अ गट प्रथम क्रमांकाचे बक्षीस 1,11,000 रुपये, धनराज सिल्वर शेलम बेडग तसेच द्वितीय क्रमांकाचे बक्षीस गणराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बेडग रुपये 71,000, तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्री परशुराम गायकवाड, श्री संभाजी शिंदे, श्री निलेश आवटी, श्री नंदकुमार घोरपडे, श्री सुनील पाटील यांचेकडून 51,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या संदर्भात माहिती देताना मिरज मार्केट कमिटीचे सभापती माननीय बापूसाहेब दादा बुरशे. मसोबा यात्रेनिमित्त बैलगाड्याच्या शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्याचप्रमाणे या शर्यतीच्या आयोजनाच्या संदर्भात आमचे नेते मनोजबाबा शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्याचंही औचित्य साधून चेअरमन केसरी असं भव्य असं बैलगाडीचं मैदान इथं बेडग पट्ट्यावर घेण्यात येणार आहे. हे मैदान शासनाच्या नियमाचं काटेकोर पालन करून करण्यात येईल. तरी सर्व कर्नाटक, महाराष्ट्र व आसपासच्या गावातील सर्व बैलगाडी प्रेमींनी या शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी या बेडग पट्ट्यावर यावं असे मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या बैलगाडी शर्यतीमध्ये आमची जी पंच कमिटी आहे ती अत्यंत काटेकोरपणाने पालन करून बैलगाडीच्या शर्यतीमध्ये फक्त पंचाच्या पुढं 2 आणि पाठीमागे 2 अशाच मोटरसायकली राहतील आणि काटेकोरपणे पालन करून बैलाला कुठलीही मेजॉरिटी किंवा इजा असा कोणताही त्या कुठल्याही गाडीवानाला त्या स्पर्धेतून कायमच बाद करण्यात येईल. तरी सर्व गाडीवान मालकांनी याची नोंद घ्यावी आणि बेडग मैदान हे अगदी करेक्ट शासनाच्या नियमाप्रमाणेच होईल याची नोंद घ्यावी आणि या पंचक्रोशीतील सर्व बैलगाडी प्रेमीने इथं येऊ उपस्थित दाखवून त्या मैदानाचा आनंद लुटावा अशी त्यांना मी विनंती करतो. नमस्कार, माझं नाव मल्लिकार्जुन कंगुणे. मसोबा यात्रेनिमित्त चेअरमन केसरी हे 18 मे रोजी मैदानाचं आयोजन केलेलं आहे. तर सर्वप्रथम मी बापूदादा बुरशे व दिलीप बुरशे दादांचं मी आभार मानतो. कारण ह्या बैलगाडीचं जे आतापर्यंत शर्यतीचं जे नियोजन केलेलं आहे तर बऱ्यापैकी चांगलं नियोजन आतापर्यंत जॉईंट केसरी 2 झाल्या. हे चेअरमन केसरी असे मैदानाचं नियोजन तर चांगल्या पद्धतीचं असतं आणि गावातला सगळ्यांना एकोपा घेऊन व सगळे आमच्या गावातले संचालक सभासद असतील, पंच कमिटीतले असतील लोक या सगळ्यांना घेऊन तिने मैदान करण्याचं नियोजन करतात. पण त्यामध्ये एक नियम अटी घातल्यात. आम्ही पंच कमिटीतून काम करतो. काठी बॅटरी होणार नाही, मेजॉरिटी चालणार नाही. मोटरसायकल जी लोक बाहेरची पब्लिक जी येणार आहे त्याने आपलं पार्किंग स्वतः करायचं आहे. बैलगाडीवाल्यांचं पार्किंग मागे केलेलं आहे, बॅरिकेड सगळं पूर्ण लावलेलं आहे. दुसरी गोष्ट इथं किरण आपण उपस्थित केलेला आहे. गाड्या सोडत असताना गाड्या सगळ्या एकत्र येऊन उभारल्याशिवाय किरण आपलं उचललं जाणार नाही. एकत्र गाड्या सुटणार व कायद्यानं आपण जर यामध्ये मैदानामध्ये कोण गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर कायदेशीर कारवाई होणारच आणि पंचांचा हा महाप्रसाद त्यांना मिळणार. आणि बेडग म्हणलं की नेमाटी आल्या हे तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे. आणि मैदान बापूदादा बुरशेने मैदान जे काढले आजपर्यंत ते नेमातनं चांगलंच मैदान झालेलं आहे. आणि त्यामुळे नेमाटी बघून प्रत्येकाने येत असताना ह्यात सहभाग होत असताना आपण ह्या नियमातनं जायचं आहे आणि आपण यात भंग काय करायचं नाही असं समजून येणाऱ्यांनी इथे यावं. ज्यांना आगाऊपणा करायचं त्यांनी ह्या मैदानाला येऊ नये ही आमची कळकळीची त्यांना विनंती राहील. आणि चांगल्या पद्धतीने जे मैदानाला इथे येईल त्याचा मान सन्मान सुद्धा केला जाईल. 18 मे रोजी मसोबा यात्रेनिमित्त व मनोजबाबा चेअरमन केसरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही या बेडगमध्ये शर्यती भरवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये जनरल अ गट याचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे 1,11,000, द्वितीय क्रमांक 71,000, तृतीय क्रमांक 51,000. तसेच जनरल ब गट प्रथम क्रमांक 31,000, द्वितीय क्रमांक 21,000, तृतीय क्रमांक 11,000 व चौसा दुसरा गट 15,000, द्वितीय क्रमांक 10,000, तृतीय क्रमांक 7,100. नवतर आदत प्रथम क्रमांक 11,100 रुपये, द्वितीय क्रमांक 7,100, तृतीय क्रमांक 5,100 अशा प्रकारचं 4 गटामध्ये आम्ही शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. तर सर्व शर्यत प्रेमींनी व बैलगाडा शर्यत मालकाने यांनी आमच्या बेडगमध्ये आजपर्यंत 99.99% मैदान रास्त केलेलं आहे आणि हेही मैदान आम्ही त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे मैदान नियोजन केलेलं आहे. तसेच सर्व बैलगाडा मालकांनी व
बैलगाडा ड्रायव्हर याने याची नोंद घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचं चोरून किंवा खालून जरी बॅटरी किंवा काठी केली तर ड्रोन बघून किंवा आमच्यातल्या पंच कमिटीनं जरी ते बघितलं, निदर्शन आलं, त्याचा पुरावा कुठलाही न घेता त्याला त्यातून बाद करण्यात येईल व बेडक पट्ट्यामध्ये कायमची म्हणजे 1 वर्ष तरी त्या ड्रायव्हरला इथं बसण्यास बंदी घालण्यात येणार आहे. तर याची सर्व बैलगाडा शर्यत प्रेमीने व बैल मालकांनी याची व ड्रायव्हरांनी नोंद घ्यावी अशी मी विनंती करतो. 15 गाड्याच्या वरती जर गाड्या नोंद जास्त झाल्या तर आम्ही 2 गट करण्यात येणार आहेत. याचे बक्षीस आम्ही त्या वेळेला विचार करून देण्यात येईल व शर्यतीचे बक्षीस निकाल झाल्यानंतर ड्रोन बघून व पंचाचा निर्णय घेऊन त्याच ठिकाणी आम्ही बक्षिसाचं वितरण करण्यात येणार आहे.